पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अधिकाऱ्यांनी कागदपत्र बघायला हवी होती. अजित पवारांनी फोडलं अधिकाऱ्यांवर खापर. अधिकाऱ्यांनी चूक लक्षात येताच कारवाई करायला पाहिजे होती, असं अजित पवारांचं मत. विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद न देता कामकाज रेटतायत, याची सरकारला लाज वाटली पाहिजे. संजय राऊत कडाडले. काँग्रेसनं किती आपटलं तरी वेगळा विदर्भ होणार नाही, असंही आव्हान. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांच्याच पायऱ्यांवर आंदोलन. सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळा, अशी मागणी. मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्याकडे राज ठाकरेंनी वेधलं लक्ष. काय कारवाई करताय, असं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सवाल. नागपुरात महापालिकेचे तब्बल 7,000 सफाई कर्मचाऱ्यांपैकी 2200 कर्मचारी करतायत लिपिक वाहन चालक म्हणून काम. भाजप आमदारांनाच माहितीच्या अधिकारात समोर आणलं वास्तव. शहरामध्ये साचलेत कचऱ्याचे जागोजागी ढीग. दिवंगत शिवराज पाटील चाकूरकरांच्या अंत्ययात्रेला सुरुवात. चंद्रकांत खैरे, अशोक चव्हाण, अभिमन्यू पवार, संजय बनसोडे अंत्ययात्रेमध्ये सहभागी. लातूर शहरातल्या सर्व बाजारपेठांनी पाळलाय बंद. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी. विकेंडमुळे वाहनांची संख्या वाढून वाहतुकीला कासव गती. वाहन चालक लेनची शिस्त पाळत नसल्यानं कोंडी. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी होते उपस्थित. 51,000 रुपयांची कोल्हापुरी चप्पल इटलीला रवाना. राजेंद्र शिंदे यांनी बनवली आहे वैशिष्ट्यपूर्ण चप्पल. 25 वर्षांपासून बनवत आहेत राजेंद्र शिंदे कोल्हापुरी चप्पल. लिओनेल मेसीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचं कोलकात्यात त्याच्याच हस्ते अनावरण. ईडन गार्डनवर फुटबॉलपटू आणि चाहत्यांना केलं अभिवादन.